नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी परम करुणामूर्ती श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दिव्य जीवनावर आधारित पवित्र ग्रंथ श्री स्वामी चरित्र सारामृत याचे पारायण आपण आज सर्वजण भक्तिभावाने करत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अध्याय 15 ते 21 यांचे वाचन करणार आहोत. स्वामी समर्थांचे चरित्र ऐकणे म्हणजे त्यांच्या कृपेचा आणि आशीर्वादाचा अनुभव घेणे असे मानले जाते. म्हणून सर्वांनी मन शांत करून पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने हे अध्याय श्रवण करा. चला तर मग स्वामींच्या स्मरणाने आजच्या पारायणाला सुरुवात करूया. अध्याय 15. पंचदशोध्याय. श्री गणेशाय नमः. नलगे करणे तीर्थाटन, हठयोगादिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधना कारणे, अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेते काही नुरेची, वर्तत असता संसारी, स्वामी पदा आठवी अंतरी, तया ते या भवसागरी, निश्चये तारिती समर्थ, सर्व कामना पुरवून, अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही, मंगळ वेडे ग्रामात, राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयांसी, आपुली भावी प्रख्याती, हे नसेची दयाच्या चित्ती, स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता, कोणासी भाषण न करीती, कवनाचे गृहा न जाती, दुष्टोत्तरे जन ताडिती, तरी क्रोध नयेची, शीतोष्णाशी भीती, नसेची ज्याची या चित्ती, सदा अरण्यात वस्ती, एकांत स्थळी समर्थ, सुखदुःख समान, सदा तृप्त असे मन, लोकवस्ती आणि वन, दोन्ही जयासारखी, परमेश्वर रूपयती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हासती तयांते, त्यावेळी मंगळवेड्यात, बसप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत, दीनस्थिती तयाची, बसप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझारी, 18 विश्वे दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळेना, तो एके दिनी फिरत फिरत, सहज वाना माझी जात, तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज, कंटक शय्या करोन, तियेवरी केले शयन, ऐसे नवल देखोन, लोटांगण घालीत असे, अंतरी पटली खून, यती ईश्वरांश पूर्ण, म्हणून सुखे शयन, कंटक शय्येवरी केले, अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करोनी, दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून यास्तविता, झाला बहुत प्रकारे, सकल ब्रह्मांड नायका, कृपा घना भक्त पालका, पाप ताप दैन्यहारका, विश्वपते जगद्गुरु, पाहुनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले येती, वरद हस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे, बसप्पाचे श्रीचरणी, मन चढले तैपासोनी, राहू लागला निशिदिनी, स्वामी सन्निध आनंदे, जिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात, ऐसे पाहुणे हासत, कुटील जनतयांते, वेड्याच्या नादी लागला, संसार याने सोडिला, घरदार विसरला, वेडा झाले निश्चये, मग बसप्पाची कांता, ऐकून या ऐशी वार्ता, करीत असे आकांता, म्हणे घर बुडाले, आधीच आम्ही निर्धन, परी मोल मजुरी करोन, करीत होते उपजीवन, आता काय करावे, बसप्पा येता गृहासी, दृष्टोत्तरे बोले त्याची, म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले, परी बसप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त, जनापवादा न भीत, नसे चाड कोणाची, ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान, ते होऊनी सावधान, चित्त देऊनी ऐकावे, एके दिवशी अरण्यात, बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोर तम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले, पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडते, आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नानापरी, मार्गण दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंटक, परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची, तो समर्थे केले नवल,
प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेज अग्नी समान, पादस्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय, पाहोनिया ऐशी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले, ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी, गुंडाळोनी सर्पात्वरित, सत्वर उचलोनी घेत, तव सर्व सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट जाहले, तेथून या परतले, सत्वर ग्रामा माझे आले, बसप्पा सहित बैसले, समर्थ एका देऊळी, तेथे आपुले अंगवस्त्र, बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्पगुप्त जाहला, ऐसे नवल देखोनी, चकित झाला अंतकरणी, माता ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती, त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे त्वा स्वत्वर, सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोशिजे, आनंदोनी मानसी, बसप्पा आले गृहासी, वर्तमान सांगता कांतेसी, तेही अंतरी सुखावे, कृपा होता समर्थांची, वार्ता नुरेची दैन्याची, याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे, असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे, पाप ताप आणि दैन्य, ज्यांचे दर्शन निरसोन, जाय ते पद रात्रंदिन, प्रेमी विष्णू शंकर ध्याती, पुढे कथा सुंदर, स्वामी सुताचे चरित्र, मन करोनी या स्थिर, सादर होऊन ऐकावे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिसोत, पंचदशोध्याय गोडहा, श्री स्वामी चरणार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 16. षोडशोध्यायः. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत, ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंदे होते नांदत, निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे, होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांची. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भाव धरोनी मणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले, काही अनुभवा न आले, तो नवले एक वर्तले, ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात, आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती, बोलावूनी पंडितांप्रती, सर्व वर्तमान त्या सांगती, म्हणती काय करावे. नुकसान भरावयासी, द्रव्य नाही आम्हापासी, फिर्याद होता अब्रोसी, बट्ट्या लागेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही काही कर्ज झाले, निघेल माझे दिवाळे, यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक, लिहून देतो पेढेवरी. उभयतांसी ते मानले, तत्काळ तयापरी केले, तो नवले एक वर्तले, एकाच आदर होऊनी. अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा जाहला, हे सांगावया पंडिताला, मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकोनी वर्तमान, आनंद झाला त्याला गुण. हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांसी, जाऊ आता दर्शनासी, वार्ता ऐकुनी उभयतांसी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य, ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती, आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने.
पाहुणी समर्थांची मूर्ती, तल्लीन हरिभाऊंची वृत्ती, मुख पाहता नयनपाती, न लवती तयांची. तेव्हा समर्थे तयासी, शिवराम मारुती ऐसी, नामे दिधली त्रिवर्गाची, आणिक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिधले, मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एकरूप. मग समर्थे त्या वेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले, तिघांचे 3 श्लोक दिधले, मंत्र म्हणून ती ऐका. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे, तेव्हा त्याच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला, तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन, मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयाते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवहा. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी, त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकुणी समर्थ बोलले त्याला गोणी, त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने, हरिभाऊचे तनमन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी, हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता, गोड न लागती संसार वार्ता, चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवोनी, अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहुनिया डोळे भरी, माथा ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या, समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा, पायी वागवी भक्त सखा, दिधल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी, दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती, वरद हस्त सत्वरगती, मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत, झालासी आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडोनी. मग छाटी कपणी झोळी समर्थे तयांसी दिधली, ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी, तेती हरिभाऊचे करी, म्हणती जाऊनी सागर तिरी, किल्ला बांधोनी राहावे. धरू नको आता लाज, उभार माझा यशध्वज, नको करू अन्य काज, जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर, लुटवी आपुला संसार, लोभ मोह अनुमात्र, चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकोनिय ऐशी आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊनी. सद्गुरुने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सुत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता, तत्काळ गेली भव्य व्यथा, उपरती झाली चित्ता षडविकार निमाले. बहुत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशिती, द्रव्य प्राप्तीस्तव निश्चिती, ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे, आत्मरूपी मन न वळे, सत्य ज्ञान काही न कळे, मनन चळे प्रपंची. तयांसी न म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू, भवसागर पैल तिरू, उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविता वरद हस्त, दिव्य ज्ञान शिष्याते. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणांसी बोलाविले, संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्याची कांता, ती करी बहुता आकांता, ऊर घेत बडवुनी. म्हणे जोडून या कर, लुटविता तुम्ही संसार, हा नव्हे बरवा विचार, दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण, परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हसतील सकल जन, धिक्कारतील पिशुन, उपास पडता कोण, खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली हे कैसी, त्यागोनिया संसार सुखाशी दुःख डोही का पडता. संसार सुख भोगोन पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन, सेवावे वनतपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडूनी जाऊनी बसाल जरी वनी, तरी मग सांगा कोणी मजलागी पोसावे.
माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून आपण वाहिली असे आन स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तूही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य, संसारी मनी विरक्त माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटून हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्यकार्य म्हणावे पाप उलटे होत असे. विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. परी तारेच्या चित्तांत षडरिपू होते जागत, संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार तियेसी न सुचे अणुमात्र, दरोनिया दुराग्रह स्वामी सुत बोधित असे. षडविकार त्यागोनी रतला जो स्वामी चरणी, दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाव होऊनी गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाली विरक्त, परिजन त्याचे निंदित नाना दोष देवोनी. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले, सद्गुरु चरणी विनटले सर्व पिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली, त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. सप्तदशोध्यायः. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमर मठ स्थापिती समर्थांचा. षडविकारा जिंकिले संसाराते त्यागिले, रात्रंदिन रत झाले स्वामी भजने सुखाने. स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती तेने हरिली संस्कृती, कवणाची नाही भीती सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. संसाराते सोडोन बैसले गोसावी होवोन, हे पाहुनी कित्येक जण हासताती तयांते. परी त्याचा विषाद चित्ती स्वामी सुत न मानती, अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोनी, तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले मायावश जे झाले, त्यांची प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्य करून पाही शोक करीत काकूबाई, मुंबईत लवलाही सुता जवळी पातल्या. गोसावी निजसुता पाहोणी वक्षस्थळ घेती बडवोनी, अंग टाकी येले धरणी बहुत आक्रोश मांडिला. निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरु पायी विनटलो, जन्म मरणाते चुकलो मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी मज लागी प्रसवोणी, मान्य झालीच त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्याच्या या गोष्टी तियेसी गोड न लागिती, म्हणे याची भ्रष्टमती खचित असे दाहली. यासी पिचाश बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, दयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. तयांची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउटी, सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. होऊन या दिनवदन करीती विनंती कर जोडन, म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा. ऐकोनिया देव मामलेदार हासोनी देती उत्तर, यासी पिचास्य लागले थोर माझेनी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी, मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. म्हणे ज्याने वेड लाविले त्याचीच धरावी पाऊले, येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले.
मठ होता कामाठी पुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. निस्सीम जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत. कुटील जन त्याते हसत, ढोंग ओघे म्हणती हे. परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती. श्री चरणांविना आसक्ती अन्य विषयावरी नसे. जननिंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती. परी शांत चित्ते त्या प्रती उपदेशिती स्वामी सुत. जे अहंकारे बुडाले सत्य पथाचरण चुकले. निज कार्याते विसरले मोहे पडले भव झाली. ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण. परी तेने अंतःकरण दुःखित नोहे तयांचे. तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता. परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांसी ऐकिले वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊनी राहत महाज्ञानी असती ते. एक वार पहावे तयांसी इच्छा झाली नानांसी. मग कोणे एके समयासी मठा माझी पाचले. पाहुणी स्वामी सुता प्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयांसी लावियले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजन समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करोन वाढविले महात्म्य पूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणोनी. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी. पाहोनिया स्वभक्तासी परमानंद जाहला. अक्कलकोटी स्वामी सुत श्री सन्निध भजन करीत. कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडोनी. लोकापवादाचे माणी भय तो भक्ती करील काय. प्रेमानंद चित्ता नोहे भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करिता ती. खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. ऐसे स्वामी सुताचे मत परिदिध्य आधार सहित. सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येतसी दर्शना. त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रंती मनातील खूण सांगती. ऐकोणी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची हे आज्ञे वाचुनी दर्शन नोहे कोणाला गोणी. ऐसे वर्तमान ऐकोणी खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्याविन तोन सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत. समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊनी या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता. सेवक धावले तत्वता. प्रार्थोनिया स्वामी सुता मंदिरा माझे आणिले. पाहुनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली. सद्गतीत अंतःकरणी चरण क्षाळिले नयनाश्रूंनी. देहबाण गेला विसरोनी स्वामी पदी सुखावला. बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी. मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची. निज सुता ते पाहोणी आनंदले समर्थमणी. कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यात होते ते दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहोन. दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करिता ती. काही उपाय करोन फिरवून समर्थांचे मन. स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहता ती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालोनी प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोन. ऐशी वेळ साधोनी समर्था सांगितले दुर्जनी. स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सर्वथा. बैसल असता आपण पायी खडावा घालून. हा नाचतो काय म्हणून आपला अपमान करावया.
परकी आणि निजसुत समान लेखिती जे सत्य, जे सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते. आता खडावा काढोनी मग नाचावे त्वा भजनी, ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढोन, स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे. पाहोनिय ऐशी परी खिन्न झाला सुत अंतरी, काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान, उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी, म्हणती मोडली खोडबरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित, नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. अपमान दुःखे दुखाविला अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमान जो नर त्याचे दुखविता अंतर, ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जात तसे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमर, दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थांते. म्हणे कृपा करोनी या सुता ते आणावे या ठाया, कृपादृष्टी पाहोनी या आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे. परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. सेवेकरी परतोनी आले समर्थांते वृत्त कथिले, आणखी दुसरे पाठविले त्यागी गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यांचे घालोनी पेटीत, घेऊनी यावेत परित कोणीतरी जावोनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य, तरी तोफ धरुनी यथार्थ ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता, परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास सर्व लोक हळहळते. त्या समयी मुंबईत तयांचे जे शिष्य होते त्यांचे झाले दुःख अमित शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करोनी परी गंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती, कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी, चैन न पडे काकूबाईंची पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थे. सुता आपला भक्त असोन अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मगनेला. पुत्र शोके करोन दुःख करी रात्रंदिन, समर्थ तियेचे समाधान परोपरी करिताती. नरजन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उंच नीच भगवंती नसे काही निश्चिती, ज्याची असेल दैशी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भवोदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवेकरी समर्थांते. ते कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायात, श्रोते होऊनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपाला, जय जयाजी परम मंगला, विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, भाविक भक्त परिसोत सप्तमो दशोध्याय गोडहा. श्री भवचरणार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. अष्टदशोध्यायः. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिताती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती.
आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवूनी ठेविली विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिधान, त्याचे शरीरीय समाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापाशी. एके दिवशी समर्थांची दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी, याची अमृत दृष्टीने पाहोनी. निरोगी करावे जी स्वामी, बाई विनवी समर्थांते. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेऊ घालयासी. आरोग्य होईल बाळाची, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाले आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोंगलाईत तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी, समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थांजवळी येत घेऊन या दादासी. समर्थे वृत्त ऐकोन म्हणती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे. दादासी पाठविणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वांते. समर्थ तेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवे कर्या सांगती, त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचाऱ्यांची आज्ञा करीती, याची स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली, ती सांगितली तत्काळ. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी अशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वथा, न रुचे चित्ता त्याची या. यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुनी. शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊनी सत्वरी, श्री सन्निध आले टाळकरी. तेव्हा दादा घेऊनी तुंबरी, भजन करीती आनंदे. समर्थे अशा समयासी, आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांसी, मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणूनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञान सविता, अज्ञान गेलेला याते. दादा भजनी रंगला, देहभानही विसरला. स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्शे करोन. जाहले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रती, वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलली ती येसी, जे बरे वाटेल आम्हासी. तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून. टाकीला आपण मारून, इतकेची पुरे झाले. ऐकून अशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुनी मांडिला अनर्थ. नाना अपशब्द बोलत, भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी, करुणा भाकी पदर पसरी. विनवी तसे नाना परी, शोक करी अपार. समर्थांसी हसू आले, अधिकचे कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता, तिजपासी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता, जननी जवळ पातला. ऐसाबाईने पाहुणी, क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझी हे करणी, लोकापवादा कारण. भिक्षांना आपण सेवावे, हे नव्हेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिजप्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आजपासोनी. पुत्राचे ऐकोन वचन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले.
काही दिवस झाल्यावरी मगा आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करीती, काकूबाई अक्कलकोटी वसताती आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष, ऐसे बोलले स्वामीदास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित, केला नाही विस्तार येथ सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची दादा बुवा सत्य, भुवरी जगदोद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत, अष्टदशोध्याय घोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. 19वा. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधना पंथ सुलभ होत असे. सच्चरित्र श्रवण करिता परमानंद होय चित्ता, ओळखूये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यासी वणिती भले, सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामीचरिता, अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजी निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त, नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी, जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती, एक पंचाग्नी साधन करीती, एक वायू भक्षिताती मौन धरिती किती एक. एक झाले दिगंबर, एकी केला ऊर्ध्वकर, एक घालिती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहोण, शिष्य सांगती गुहज्ञान, एक करीती तीर्थाटन, एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य दिदले, ज्ञान तयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण, कैसा करावा साध्य आपण, याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुनी पोटी, आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोणी. नृसिंह सरस्वती दर्शनासी येती कळेल समर्थांसी, जाणिले त्यांच्या हृदयासी अंतरा माझे आधीच. सन्मुख पाहुणी तयांला, आज्ञाचक्र वेदातला, एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची, स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंधी प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ, असो झालिया काही वेळ, समाधी उतरोनी तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी, सद्गतीत झाले अंतरी, हर्षपोटी न समावे. उठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती, केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हठयोग साधना करायास, केले बहुत सायास, परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती, तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न दयाला. बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुणी नृसिंह सरस्वतींसी समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी, वारयोषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभुवनी, अंती जासी सुखाने. ऐकोणी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मणी, नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करीतील. परी अंतरीची खूण येते तत्काळ जाणून, पाहो लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. सिद्धी करोनी प्रसन्न, वाढविले आपुले महिमान, तेची वारयोषिते समान, अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हापासोनी सिद्धी दिदली सोडोनी, येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्य बहुत केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यांचीही ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहले. ऐसे सच्चिष्य अनेक, श्री कृपेने ज्ञानी विशेष, ज्यांनी ओळखिले आत्मरूप, महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्ध सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होत, इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला.
करी नग्न तलवार घेऊन आला श्रींसमोर, घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्ग दिधले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा करी तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर, त्याचे पाहून कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी, तखडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. वासुदेवराव पाहोनी खिन्न झाला अंतकरणी, समर्थांते आपुले करणी नावडे सर्वथा म्हणत असे. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खड्ग करी. परितो अभिमानी पुरुष खड्ग घेऊनी तैसेच, आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात राजाश्रीच सरदार. काही कारण जाहले संसारी मन विटले, मग प्रपंचाचे सोडिले भक्त झाले स्वामींचे. मायापाश तोडणी दृढ झाले स्वामी चरणी, भक्त पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुनिया विपरीत परी श्रीचरण धरिले धडकरी, उभा राहिला काळदुरी नवल परी जाहले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत, त्याची न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिता ती, बैला प्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. दयाची लीला अगम्य ध्याती जाते निगमागम, सुरनर वर्णिता ती गुण अनादि सिद्ध परमात्मा. नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जो या जनी, भक्ता सन्मार्ग दाखवणी भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर, प्रकट झाले धरणीवर जगदुद्धारा कारणे. त्यांची पदसेवा निशिदिनी करुणी तत्पर सदा भजनी, विष्णू शंकराचे मणी हेची वसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19 अध्याय गोडहा. अध्याय 20. विशोध्यायः. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. लीला वेशधारी दत्ता, सर्व साक्षी अनंता, विमल रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना. तुझे चरित्र अगाध केवी वर्णू मी मतिमंद, परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे. तुझ्या गुणांचे वर्णन करिता मागे सहस्त्रवदन, निगमाग मानसही जाण नसे पार लागला. तुझे वर्णावया चरित्र तुझ्या कवी पाहिजेत, तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही. अक्कलकोटी वास केला जना दाविले अनंत लीला, उद्धरिले कैकपाप्याला अद्भुत चरित्र स्वामींचे. असो कोणी एके दिवशी इच्छा धरोनी मानसी, गृहस्थ एकदर्शनासी समर्थांच्या पातला. करोनिया श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती, तेव्हा समर्थ त्याते वदती हास्य वदने करोनी. फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना, पक्वान्य करोनी नाना यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ये, फकीर बोलाविले 5 जण जेवू घातले तयांते. फकीर तृप्त होऊनी जाती उच्चिष्ट उरले पात्रांवरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट, याती मध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला म्हणे ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याचिया. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन, द्रव्य मेळावया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घेत वरित, तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाईत वरित, सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईचा आला, उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून.
प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊनी एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000च्या दिधला नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणे आनंदला, बाई ते आशीर्वाद दिधला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. समर्थांची लीला विचित्र, केवी वंदू शके मी पामर, ज्या वर्णिता थोर थोर श्रमित झाले कविराज. कोणी दाता नृपवर दान कराया भांडार, मोकळे करी परी शक्यतानुसार, याचक नेती बांधोनी. षड्रस अन्नाचे ढिग पडले, क्षुधित जन तेथे आले, त्यांनी त्यातून बक्षिले, क्षुधा शांत होईतो. स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून, प्रेमादरे माळ करून श्रोतयांचे कंठी घातली. श्री स्वामी चरण सरोजी, विष्णू भ्रमर घाली रुंजी, अत्यादरे चरण पूजी, शंकर स्तोत्र गातसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, 20वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. एकविंशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा, कृपा करोनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येता, जडदेह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शक 1800 पूर्ण, संवत्सर तो बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर, चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षडचक्राते भेदोन, ब्रह्मरंध्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा. जवळ होते सेवे करी, त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करुणी आक्रंदत, तो वृत्तांत वर्णिला ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जडमुडाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माधारी जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत, उपनाम असे थोरात, बळवंत पार्वती सुत, नाम माझे विष्णू असे. तेथेची बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले, उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ, त्यांची स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती, दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणासी. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गाहले, हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे, व्यवहारिक भाषा, प्रत्येक अध्याय लहानसा, अबाल वृद्धा समजे असा लघु ग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्य सिद्धार्थ देवता स्तवन, आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रकटले, भुवरी विख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी, पाठविले कारभार्यासी, 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार, तयांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुभुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती चढली कोणे प्रकारी, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त, 8व्यात ते कथा. खर्चुनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात, ते ऐकता पुनित श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाच अध्याय 13वा, बाळप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविता. बसप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यात निश्चित वृत्त त्याचे वर्णिले.
स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन चंदू. जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वैद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला यावार. जो भावे वाचील हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार. संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरोन अंती. मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो. वृथाभिमान तो नसो. सर्व विद्या सारग वसो. भक्त श्रेष्ठा लागोणी. ज्या कारणी ग्रंथ रचिला. जिही प्रसिद्धीस आणिला. त्यांची रक्षावे दयाळा. कृपा घना समर्था. मी केवळ मतिमंद. परिभावे घेतला छंद. कृपाळू तू सच्चिदानंद. पूर्ण केला दयाळूवा. दोन्ही कर जोडोनी. आता हेची विनवणी. ग्रंथ संरक्षका लागोनी. सुखी ठेवी दयाळा. आता ज्ञानी वाचक असती. त्यास करू एक विनंती. मी केवळ हीनमती. कवित्व करू नेण्याची. परी माझी ही आर्ष उत्तरे. वाचावी ऐकावी आदरे. उबक न मानावा चतुरे. स्वामी चरित्र म्हणूनी. जय जय अजी परमानंदा. वैकुंठवासी गोविंदा. भक्त तारका आनंद कंदा. अनामातीत अभेदा. हरिमर्दना सर्वेशा. विश्वंभरा अविनाशा. पुराण पुरुषा अनंतवेशा. भवपाशा सोडावी. जय जय अजी कमलासना. कमलावरा कमल नयना. विधी जाता कमलवदना. हृदय कमली वसावे. मच्छ कुर्म वराह जान. नृसिंह आणि वामन. परशुराम दशरथ नंदन. कृष्ण बौद्ध कल्कितू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान. त्यातील कुसुमी वेचून. सुंदर माळा करून आला घेऊनी विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ. घालोनी चरणी ठेविला भाळ. सदोदित याचा प्रतिपाळ. करावा बाळा आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत भाविक भक्त. 21वा अध्याय गोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातील अध्याय 15 ते 21 यांचे वाचन येथे पूर्ण झाले. स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि स्वामी भक्ती वाढत राहो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.